नमस्कार सखींनो, मी अनिता वाडकर कलाश्री यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत घरातील पदार्थ घेऊन आईस्क्रीम। तर कृती पाहूया। यासाठी लागणारे साहित्य आहे, एक अर्धा लिटर मी पाकिटचं दूध घेतलेलं आहे, एक अर्धा नारळाचा किस घेतलेला आहे आणि किस घेताना तो फक्त पांढरा भाग तितकाच घ्यायचा आहे। त्यानंतर घेतलेला आहे 1-1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि त्यानंतर घेतलेला आहे हा आपला कृपिक साखर आणि कलरसाठी मी थोडंसं घेतलेलं आहे केशर। तर चला बनवूया खोबऱ्यापासून आईस्क्रीम। प्रथम आपल्याला दूध गरम करायचं आहे। त्याआधी मी काय करणार आहे, कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडंसं दूध वेगळं काढून घेणार आहे आणि ह्याच कॉर्नफ्लॉवरमध्ये मी केशरचे 1-2 तुकडे टाकून घेणार आहे आणि आता दुधामध्ये ही घेतलेली आपली साखर मिक्स करून ते गरम करायला ठेवणार आहे। छान मंद आचेवर ही साखर घालून विरघळेपर्यंत मी गरम करून घेणार आहे दूध। आणि ह्याला एक उकळी फुटली की आपण कॉर्नफ्लॉवर मिक्स केलेलं दूध ह्याच्यात घालणार आहोत। दूध गरम होईपर्यंत आपण किसून ठेवलेलं खोबरं मिक्सीमधून बारीक करून घेणार आहोत। आणि तुम्ही नुकताच फोडलेला नारळ घ्या किंवा शहाळा घेतलात तरी चालेल। आता मी हे मिक्सरमधून बारीक करून घेत आहे। तर खोबरं आपलं बारीक झालेलं आहे, ते एकदमच बारीक पेस्ट होण्यासाठी मी हे थोडं कॉर्नफ्लॉवर घातलेलं दूध थोडंसं वरचं त्याच्यात घालत आहे आणि आता आपण हे पुन्हा मिक्सीतून काढणार आहोत। खोबऱ्याची छान अशी बारीक पेस्ट झालेली आहे। दूध गरम झालं की आपण हे त्याच्यात घालून घेणार आहोत। तर साखर विरघळलेली आहे आणि दूध पण गरम झालेले आहे। आता मी ही खोबऱ्याची सर्व पेस्ट त्याच्यात घालून घेणार आहे। तर त्याच्यात कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे थोडंसं आपण एक उकळी येईपर्यंत शिजवून घेऊया। तर आता छान त्याला उकळी फुटलेली आहे, अति पण शिजवायचं नाही आहे। तर आता आपण हे गॅस बंद करून घेऊया आणि थंड झालं की हे डीप फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे घट्ट होईपर्यंत। ते थंड झालेलं आहे, आपण डीप फ्रीजरमध्ये 1 तासासाठी ते ठेवून देऊया। तर आता फ्रीजरमधून काढून घेतलेलं आहे, पाहूया घट्ट झाले का। छान घट्ट झालेलं आहे ते। आता थोडं पुन्हा एकदा मी ह्याला मिक्सीमध्ये लावणार आहे आणि पुन्हा डीप फ्रीजरमध्ये ठेवणार आहे, तर ते क्रीमिश होईल थोडं। तर परत एकदा मी मिक्सीतून काढून घेतलेलं आहे आणि आता पुन्हा डीप फ्रीजरमध्ये ठेवणार आहे। तर आता पुन्हा मिक्सीतून काढून झालेलं आहे। गार्निशिंगसाठी थोड्याशा चेरीज मी टाकत आहे वरती। तर आता पुन्हा ते डीप फ्रीजरमध्ये ठेवूयात। 2 तासांनी आपण ते फ्रीजमधून काढून घेतलेलं आहे। मस्त असा घट आणि क्रीमी आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे। तर सर्व करून घेऊयात। तर मस्त असा राऊंड पळीतून काढून घेत आहे मी। हे पहा, छान असं क्रीमी आपलं आईस्क्रीम तयार झालेलं आहे। तर सखींनो, आजची आपली ही आईस्क्रीमची रेसिपी आपणास कशी वाटली, कृपया करून पहा, खाऊन पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट्स करा। धन्यवाद।